परमात्म्याच्या अपार कृपेने आणि राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब यांच्या प्रेरणेतून अरहम युवा सेवा ग्रुपद्वारे 20 मार्च 2025 रोजी कडक उन्हात नागरिकांची तहान शीतल जलाने भागविण्यासाठी शिलांगण मार्गावरील मनीष कोठारी यांचे प्रतिष्ठान धन्वंतरी प्रोव्हिजनच्या प्रांगणात अरहम जल मंदिराचा शुभारंभ करण्यात आला। बडनेरा रोड अमरावती येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे वर्तमान अध्यक्ष अमृत मुथा तसेच अंबापेठ येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष बिपिन कोठारी, दोन्ही संघाचे सचिव कल्पेश देसाई, धर्मेंद्र मुनोत, पन्नालाल ओस्तवाल, संजय मुनोत, गिरीश मर्लेचा, महेंद्र गुगलिया इत्यादी कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत तसेच मनीष कोठारी, विशाल कुलकर्णी, माताजी विजयालक्ष्मी कुलकर्णी, कैलास कोठारी, प्रभाग क्रमांक 13च्या भूतपूर्व नगरसेविका स्वाती कुलकर्णी, श्रुती कोठारी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वप्रथम परमात्मा आणि परम गुरुदेव यांच्या चरणी भावपूर्ण वंदन करण्यात आले। नमस्कार महामंत्र महाप्रभावक संगहर स्त्रोत अरहम स्मरण यांच्या सोबत विश्वातील सर्व जीवांचे कल्याण हो अशी शुभेच्छा व्यक्त करण्यात आली। त्यानंतर श्री संघ अध्यक्ष अमृत मुथा यांनी मंगल पाठ सादर करून सर्व मान्यवरांनी रिबीन खोलून अरहम जल मंदिराचे लोकार्पण केले। सर्व भगिनींनी स्वस्तिक आणि तिलक विधी पूर्ण केल्यानंतर मनीष कोठारी यांनी पेढ्याचा प्रसाद वाटून सर्वांचे तोंड गोड केले। अरहम जल मंदिराच्या संचालनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणाऱ्या मनीष कोठारी यांच्या कुटुंबाची दोन्ही संघांनी प्रशंसा करत अनुमोदन केले। मानव कल्याणाच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला अरहम सेवक निमिष संघाणी, निमिष दामाणी, उमा केडिया आणि डॉक्टर दीपिका दामाणी यांनी मिळून यशस्वी केले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।